नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कशी आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर गावावरून आल्याच्या नंतरचा दुसरा दिवस आहे. तुमच्यासाठी दुसरा आहे पण माझ्यासाठी 5वा 6वा आहे, कारण आम्ही शनिवारी गावावरून आलो. तर आज आहे तर मी डायरेक्ट गुरुवारच्या दिवशी ब्लॉग शूट करत आहे, कारण मध्ये आजारी होते आणि इतकी धावपळ झाली. 2 दिवस अष्टविनायकला गेले आणि नंतर आल्याच्या नंतर एक दिवस म्हणजे त्या दुसऱ्या दिवशी निघायचं होतं, पण त्या दिवशी गणपती विसर्जन होतं आणि इतके थकले होते की रात्री 4 वाजता पहाटे 4 वाजता आम्ही पोहोचलो घरी. आणि मग दुसऱ्या दिवशी काही शक्यच नव्हतं, कारण झोप आणि इतकं कंट्रोल नव्हतं होत आणि म्हणजे खूप थकवा दमायला झाला असतं. त्यामुळे मग आहे ना त्या दिवशी आम्ही आलोच नाही इकडे रायगडला. मग रविवारच्या दिवशी आलो. सगळं घरचं काम वगैरे आवरलं आहे, टिफिन वगैरे सगळं पॅक केलं आहे. मला उपवास आहे, त्यामुळे आता उपवासाची खिचडी वगैरे करेल मी. आणि देवपूजा करून घेतली मी आत्ताच. आणि आता अनुला स्कूलला सोडवायला जाते. स्कूलवरून सोडून येते आणि मग तुमच्याशी बोलते. बघा अनु आता छमछम वाजलं होतं, खाल्लं का तोंडातलं? बघा हे इतकं वाईट दिसत आहे ना, पूर्ण काळे झालं आहे. सकाळी पहिली छान अशी पूजा करून घेतली आणि मला छान अशी देवपूजा करायची आहे. म्हणलं आता उद्याच्या दिवशी करावा. 15 दिवस गावी असल्यामुळे इकडे कंटिन्यू पाऊस होता, त्यामुळे मग सगळ्या धान्याला कीड वगैरे लागली होती. मग चला म्हणलं सगळं धान्य हे आपण चाळून घेऊया, कारण त्याच्या आतमधून असं पीठ पडत होतं. सोनकिड्यांनी सगळं ते असं बारीक बारीक चावून ते असं बारीक केलं, पिठासारखं केलं. त्यामुळे मी सगळं हे चाळून घेत आहे. गावाला गेल्या की आनंद एक वेगळाच असतो, पण आल्याच्या नंतर हे जे करायचं असतं ना, हे बेमाप भयंकर असते. तर आहे ना, डीमार्टमधून ग्रोसरी आणली होती मिस्टरांनी. मग तेच बघत होते, काय काय चेक करत होते. आणली होती मी, बऱ्यापैकी सांगितलं होतं, बऱ्यापैकी शिल्लक पण होतं ना. आता फक्त आम्हाला महिन्याभरच इथे राहायचं आहे, कारण आता दिवाळी सुट्टी लगेच महिन्याभराने लागेल. जे काही छोटं मोठं असेल ते खाली दुकान आहे आमच्या इथे जवळ, त्यामुळे मग तिथून आणता येईल म्हणलं. तर माझ्या डोळ्यातून अचानक रक्त यायला लागलं. तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलंच की रांजणवडी आली, ती बहुतेक फुटली, त्यामुळे अचानक रक्त यायला लागले. मी घाबरले, म्हणलं काय झालं, पण रांजणवडी होती. तर छान असं बटरफ्लाय आमच्या इथे आलं होतं. अनु तर स्कूलला गेली, त्यामुळे तिला काही भेटलं नाही पाहायला. तिला तर खूप जास्त आवडतं. मी झोपले होते निवांत, तर अनुने एवढा सगळा पसारा करून ठेवला होता. तो सगळा आवरला आणि दिवाबत्तीचा टाइम झाला, 6 वाजले होते. मग छान अशी दिवाबत्ती करायला लागलो आम्ही मायले. अनुला अशा गोष्टी करायला खूप आवडतात. ती म्हणत होती मी प्रत्येक म्हणजे सगळ्या घरामध्ये ते मी फिरवते, पण तिला म्हणलं आपल्याकडे धूप आहे ते लावू. आणि संध्याकाळचे छान संध्याकाळचे श्लोक लावले होते, म्हणजे त्यामुळे एक मुलांवर संस्कार पण भारी पडतात आणि आपल्याला पण एक पॉझिटिव्ह वाईब्स येतात. तर मी इथे दिवा लावून घेतला आहे. बघा आता अनुनी ना सगळं घरभर फिरून आली, म्हणजे ते जो वास असतो ना तो सगळे घरभर फिरवलं. अगरबत्ती कसं मोठी असते, मागे धरायला असतं, त्यामुळे ती अगरबत्ती त्याच्याजवळ देते. नंतर मी धूप लावलं. धूप काय त्याच्याजवळ देत नाही, कारण ते छोटं असतं, चटका वगैरे लागायची भीती वाटते म्हणून. आणि धूप लावल्याच्या नंतर एवढं पॉझिटिव्ह वाटतं ना, मला खूप छान वाटतं. म्हणजे एकदम एवढं पॉझिटिव्ह वाईब्स आल्यासारखं वाटतं आणि त्याचा स्मेल तेवढा भारी असतो ना. आणि मला पूर्ण घरभर ते फिरायला आवडतं, म्हणजे पूर्ण घरभर फिरवलं की तो वास आहे ना कुठून ना कुठून कोपऱ्यातून असं येतोच. आणि तो माझ्याजवळच ठेवते धूप मी, देवाच्या खाली ठेवते किचनमध्ये, कारण 6 वाजता 7च्या नंतर मग काय स्वयंपाकच करावा लागतो रात्रीचा. तर इथे नमस्कार केला, मनानेच अनुने नमस्कार केला. आणि बघा अनुचा नमस्कार कसा आहे, डायरेक्ट झोपून लोटांगण घालून. तुम्ही आधीच्या पण भरपूर ब्लॉगमध्ये पाहिलंच असतं. गवारच शेंग मी मगाशीच निवडून ठेवली, मग ती असं पिशवीमध्ये रॅप करून ठेवली. आणि आता अनु म्हणली मला बॉबी खायची आहे. मग बॉबी आणि माझ्याकडे जे काही होतं पापड वगैरे, तर ते सगळं मी काढलं आहे. कुरडई होती, कुरडई थोड्याच आहेत, त्यामुळे मग म्हणलं आता दसऱ्याला पण लागतील. मग दिवाळीला गेल्याच्या नंतर काय मम्मीकडून आणता येईल, पण दसऱ्याला मग थोडेसे 2-3 ठेवल्या आणि बाकीच्या सगळ्या तळायला घेतल्या, कारण भुगा वगैरे पण भरपूर झालतं. तर हे पापडे ना मी घरीच बनवले आहेत, माझी स्वतःची रेसिपी आहे ती. तुमच्याशी मी माझ्या चॅनलवर पहिली रेसिपी ही पापडची आहे. तुम्हाला जर माहीत असेल तर, तुम्ही माझ्या आधीपासून ब्लॉग पाहत असाल तर मग आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. सगळ्यात पहिली जो ब्लॉग आहे ना तो आपला तोच आहे, तर तो नक्की चेक करा. माझे छान असे सॉन्ग पण तिथे चालू होते, कारण म्हणजे गाणे ऐकता ऐकता ना केलं ना काम की लगेच फास्ट होतं ते काम, त्यामुळे मग मी गाणे प्रत्येक
प्रत्येक काम करताना गाणे ऐकते म्हणजे ऐकतेच. तर आहे ना मला आता तळायची ना खूप भीती वाटते, कारण मागे तुम्ही पाहिला असेल की लास्ट मिनी ब्लॉग म्हणजे खूप आधी ते जवळजवळ 2 महिन्यापूर्वी केलं तर आहे ना पॅटीस तळताना माझ्या चेहऱ्यावर तेल उडालं होतं. मग तो डाग अजून पण गेलेला नाही आहे, त्यामुळे मी ना आता सावधानीनेच काम करते तळायचं तरी. तर अजून बॉबी तळली नव्हती. पहिलं म्हणलं पापड तळून घ्यावं, पण अनुचं मध्ये मध्ये चालू होतं पहिले बॉबी तळगं मध्ये मध्ये येऊन, पण नाही मी पहिले पापडच तळून घेतले आणि नंतर बॉबी पण तळली. बघा इथे छान असं बॉबी पापड कुरडई वगैरे सगळं तळलं आहे. जेवढं माझ्याकडे होतं ना अवेलेबल ते सगळं तळलं आहे मी. आणि याला थोड्या वेळ ना थंड रेस्ट करायला ठेवलं, कारण मला ते नंतर कॅरी बॅगमध्ये टाकायचं होतं. तर इथे ना मी शेवगाची शेंगा उकडून ठेवल्या होत्या. मग मला आता शेवगाची शेंगाची भाजी, चपाती आणि भात करायचं होता, पांढरा भात. तर आहे ना इथे आता शेवगाच्या शेंगेला फोडणी द्यायची होती. बाकी सगळं तर झालं होतं. मी मिक्सरमध्ये छान असं वाटण करून घेतलं. मी फक्त कुटाचीच बनवते, म्हणजे फक्त शेंगदाणे आणि लसूण अद्रक वगैरे जे काय असतं ना ते मस्त बारीक करायचं पाणी टाकून, आणि तेच टाकते मसाल्यामध्ये. जे आपले बेसिक मसाले असतात ते टाकायचे, कढीपत्ता वगैरे. त्यामुळे छान होती ही पण भाजी, सिंपल आणि स्वीट. नाहीतर मी पहिले वाटण वगैरे करून करायचे, पण आता यांना टाईम पण नव्हता, फास्ट लवकर स्वयंपाक करायचा होता. त्यात हा डोळ्याचा त्रास, मला म्हणजे एवढा त्रास होतो तरी पण आपला स्वयंपाक हा करायलाच लागतो, तो काही चुकत नाही. याबद्दल मी छान अशी मोटिवेशन व्हिडिओ तुमच्याशी मी घेऊन आले आहे. तर 2-3 दिवसानंतर येईल तो ब्लॉग. खोबऱ्याचं खीस तर मी आधीच करून ठेवते, मस्त छान मिक्सरमध्ये आधीच बारीक करून ठेवते, कारण जेव्हा आपण बघा वाटण्याच्या वेळेस ते वाटायला लागतो ना, तो प्रॉपर बारीक होत नाही, आपल्याला खूप जास्त वेळ मिक्सर हा फिरवावं लागतं. त्यामुळे मग तो जो टाईम आपल्या तिथालचा कमी करण्यासाठी इकडे आपण आधीच करून ठेवला ना, तर मग स्वयंपाक करताना आपल्याला टाईम पण कमी लागतो. सकाळची टिफिनचे वगैरे धावपळ असेल ना, तर तेव्हा पण आपला टाईम हा कमी होतो. तर इथे मी ना टोमॅटो भरपूर आहेत माझ्याकडे. आता आमच्याकडे शेतामध्ये टोमॅटो असल्यामुळे मी भरपूर आणले होते. मग ते पण असे कट करून बारीक ते पण टाकते मी, कारण छान थोडंसं कोणत्या पण भाजीत टोमॅटो हे सपाटून जातात. तर मागे चिमण्यांचा चिवचिवाट तुम्ही ऐकत असाल, कारण एडिटिंग करताना पण ते मध्ये येतात. आता मी त्याला काहीच करू शकत नाही, कारण इकडे सगळं डोंगर वगैरे भाग आहे ना, तर भरपूर प्रकारच्या चिमण्या येतात आणि खूप प्रकारच्या चिमण्या मला पाहायला मिळतात, ज्या की मी गावाला पण पाहत नाही, त्या इकडे मला पाहायला मिळतात. तर इथे आता मला भात शिजायला टाकायचं होता, त्यासाठी हे विकतचं तांदूळ मी वापरते. ॲक्च्युली इकडेच भात पिकतो. आता आमच्या समोर सगळ्या भात शेती वगैरे आहेत, पण ते ना तांदूळ असं साठवत नाही, ते लगेच विकून टाकतात. आणि दिवाळीच्या नंतर तांदळाची काढणी होते, 2-3 महिन्यात तर लगेच विकून टाकतात. त्यामुळे मग तो काही स्टॉक नसतोय, त्यामुळे मग विकतच आणावं लागतं. नाहीतर इकडे तांदूळ पिकतं, मग इकडे स्वस्त आहे असं सगळ्यांना वाटतं, पण जे काही रेट असतो ना तोच असतो. अगदी थोडंसं 10-20 रुपयांनी कमी असेल. तर आता माझ्या माहेराला म्हणजे माझ्या वडिलांनी मम्मीनी पण भात शेती केली आहे, म्हणजे आम्ही सो एक्सायटेड, कारण आपल्या इकडे पुण्याच्या साईडला नसते एवढं भात शेती वगैरे कोण करत नाही, पण त्यांनी केली आहे. आणि माझ्या चुलत भावानी पण केली आहे. त्यामुळे ना आता ते दिवाळीला गेले ना की तिकडचं कसं काढणी वगैरे होईल ना, ते पण तुमच्याशी मी शेअर करेल. आता इथं जवळच आहे, पण कोणाच्या शेतात जायचं ना, आपलं इकडे शेत नाही आहे, त्यामुळे मग कोणाच्या शेतात जाऊन तुम्हाला दाखवू शकत नाही मी. तरी ते भात वगैरे लावला आहे. हंडा भरला होता, कारण पाणी आलं होतं दुसऱ्या नळाला, मग तेच पाणी मी स्वयंपाकाला वापरते. जर कधी नाही आलं तर मग मी फिल्टरचं पण वापरून घेते. आणि काही वेळेस लक्षात राहत नाही, हंडा खाली ठेवते ना, मग इकडेच फिल्टरला हात जातो आणि मग हे होतं. तर कालच्या दिवशी मी तुम्ही पाहिलंच असेल की लसूण निवडून ठेवला होता, मग तो ना फ्रीजमध्ये ठेवून दिला. फ्रीजमध्ये आता जागाच नाही, कारण एवढं सामान मी गावाकडून आणलं आहे. तर इथे छान असं किचन वगैरे आवरून घेतलं. नंतर पापड वगैरे गार झाल्यानंतर त्यासाठी मी पिशवी शोधत आहे की कोणत्या पिशवीमध्ये ठेवू शकतो. एवढ्या पिशवी आपल्याकडे असतात, पण टायमाला एक मिळत नाही, असंच असते. एवढी माणसं आपल्याकडे असतात, पण टायमाला एक पण माणूस आपल्यासोबत नसतं. तर जाऊ दे, आपला विषय कुठून पण कुठेपर्यंत जाईल. तर इथे ना पापड वगैरे सगळे मी इथे रॅप करून ठेवत आहे आता पेपरमध्ये. आणि अनु आलती की अजून बॉबी दे. तिला खूप जास्त बॉबी आवडते, छान असती. आणि पण जास्त तळलेले पदार्थ मी अवॉइडच करते. आता मी ना आठवड्यातून वगैरे तळते असं अनुसाठी बॉबी वगैरे. आता सगळ्या तळून घेतल्या, नंतर आता जेव्हा येतील तेव्हा मग तळेल मी. आणि बघा चपात्या पण करून घेतल्या. तर हे असं छान असं ताट संध्याकाळचं आमचा बेत होता. चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू मग उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.